Good morning, all. Good morning, ma'am. Good morning, Good morning, ma'am. Good morning, ma'am. So, in today's lecture, we are going to learn next type or types of a precipitation titration. That is the next bit. In earlier lecture, we covered the part of a precipitation titration. It's a principal and basic introductory part. In that today's lecture, we are going to learn next bit of that precipitation titration. That is a types of a precipitation titration. The types of precipitation titration, first is the अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन. हे जे प्रेसिपिटेशन टायट्रेशन आहे त्याला अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन म्हणलं जातं. आणि ह्या अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन किंवा प्रेसिपिटेशन टायट्रेशनच्या अंडर आपल्याला 3 क्लास बघायला मिळतात. सो लेट्स सी दॅट अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन. Argentometry is a derived from a Latin word argentum, which means सिल्वर. जे अर्जेंटोमेट्री टायट्रेशन आहे हा वर्ड आपण कुणापासून डिराइव्ह केलाय किंवा कोणत्या वर्ड पासून डिराइव्ह केलाय? लॅटिन वर्ड आहे हा. त्यातला अर्जेंटम याचं मीनिंग काय आहे? अर्जेंटम मीन्स सिल्वर. द मोस्ट वाइडली applicable precipitate titration involve the use of a silver nitrate which with chloride, bromide, iodide and thiocyanate. हे जे अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन आहे ते टोटली कशावरती डिपेंड आहे? सिल्वर आयन वरती. सो वर्ल्ड वाईड ते यूज केले जाते हे प्रेसिपिटेशन टायट्रेशन ज्याच्यामध्ये सिल्वर आयनचा आपण यूज करतो. सो दिस टाइप ऑफ टायट्रेशन टोटली डिपेंड अपॉन सिल्वर आयन and mostly used precipitating agent is a AgNO3, that is a silver nitrate. मग ह्यामध्ये जे आपण मोस्ट ऑफ द टाइम जो प्रेसिपिटेटिंग एजंट यूज करतो तो कोणता आहे? सिल्वर नायट्रेट. कारण सिल्वर नायट्रेट मध्ये काय इन्व्हॉल्व आहे? सिल्वर आयन इन्व्हॉल्व आहे. आणि सिल्वर आयनच का आपण घेतो? बिकॉज सिल्वर आयन जे आहे ते फास्टली प्रेसिपिटेट होत आहेत आणि तिथं प्रोडक्ट तयार करतात. ज्यावेळेस रिएक्टंट अँड अनालाइट एकमेकांसोबत रिॲक्ट करतील त्यांची केमिकल इंटरॅक्शन होईल. त्यामधून आपल्याला काय पाहिजे? एक प्रेसिपिटेट पाहिजे. आणि हा जो प्रेसिपिटेट मिळतोय तो फास्टली कुणामुळे मिळतोय? त्या सिल्वर आयन मुळे मिळतोय. त्यामुळं आपण ह्या टाइपच्या टायट्रेशन मध्ये मोस्ट ऑफ द टाइम सिल्वर आयनच यूज करतो किंवा कॉमन आहे की ते आपण यूज करतोय. आणि प्रेसिपिटेटिंग एजंट म्हणून आपण सिल्वर नायट्रेट हा कॉमनली यूज करतोय. सो Ag+ ions is extremely useful to analyze halides and pseudo halides. मग हे जे Ag+ ions किंवा हे जे सिल्वर आयन्स आहेत ते कुणाच्या डिटर्मिनेशन साठी युजफुल आहेत? जे काय हलाइड्स आहेत आणि जे सुडो हलाइड्स ह्यांच्या डिटर्मिनेशन साठी युजफुल आहेत. मग ह्याच्यामध्ये हलाइड्स कोणते आणि सुडो हलाइड्स कोणते? सो हलाइड्स मीन्स क्लोराइड, bromide and iodide. So these are the halides. And pseudo halides is S2 minus, Cn minus, SCn minus and HS minus. These are the pseudo halides. So ह्या स्लाइड वरती सेपरेटली मेन्शन नाही केलेलं halides and pseudo halides. So still I am saying to you. So that information I am giving to you. ह्याच्यामध्ये फक्त काय सांगितलेलं आहे? अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन हे अर्जेंटोमेट्री हा वर्ड कुणापासून डिराइव्ह झालाय? लॅटिन वर्ड पासून डिराइव्ह झालाय. अर्जेंटम म्हणजे काय आहे? अर्जेंटम मीन्स त्याचं मीनिंग आहे सिल्वर. सो दिस टाइप ऑफ टायट्रेशन इज अ टोटली डिपेंड अपॉन सिल्वर आयन and mostly used precipitating agent is AgNO3. So in that Ag+ ions, that is silver ions, is extremely useful to analyze. हे जे सिल्वर आयन आहेत ते कशासाठी आपण यूज करतोय? कारण ते काय डिटरमाइन करतात? हलाइड्स डिटरमाइन करतात अँड सुडो हलाइड्स आर डिटरमाइन करतात. हलाइड्स मध्ये क्लोराइड, ब्रोमाइड अँड आयोडाइड अँड सुडो हलाइड S2 minus,
Cn मायनस, SCN मायनस आणि HS मायनस अशा आयन्स आपण डिटरमाइन करतोय. नेक्स्ट देर इज अ बेसिक रिक्वायरमेंट. सो आता अर्जेंटोमेट्रिकचे ज्या काही बेसिक रिक्वायरमेंट आहेत ते प्रेसिपिटेशन टायट्रेशनच्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण डिस्कस केले. कारण अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन आणि प्रेसिपिटेशन टायट्रेशन हे एकच आहे. सो त्याचा अनदर नेम आहे अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन. स्टिल शॉर्टली वी रिवाइज. सो बेसिक रिक्वायरमेंट मध्ये फर्स्ट इज अ रिएक्शन शुड बी स्टोचिओमेट्रिक. ही जी रिएक्शन आहे, हे जे अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन मध्ये जेवढा पण आपण रिएक्शन बघणार आहेत त्या कशा असल्या पाहिजे, स्टोचिओमेट्रिक. आफ्टर दॅट सेकंड रिएक्शन शुड बी फास्ट. हे जे रिएक्शन आहेत त्या कशा असल्या पाहिजे, फास्ट असल्या पाहिजे. नेक्स्ट प्रेसिपिटेट शुड बी लो सोल्युबल. सो जे काही सोल्युशन आहे त्याच्यामध्ये जे प्रेसिपिटेट फॉर्म होते त्याची सोल्युबिलिटी आपल्याला कमी पाहिजे. इट शुड बी सुटेबल टू डिटेक्ट एंड पॉइंट. हे जे टायट्रेशन आहे ते अशा नेचरचे असले पाहिजे की ज्यामध्ये आपल्याला एंड पॉइंट कोणता आहे हे डिटेक्ट करता आलं पाहिजे. सो दिस एम्प्लायज ह्याचे झालं बेसिक रिक्वायरमेंट. आफ्टर दॅट स्लाइड वरती बघा. दिस एम्प्लायज दॅट दिस टाइप ऑफ टायट्रेशन इज रिलेटिव्हली लिमिटेड. हे जे अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन आहे ह्याच्यामध्ये लिमिटेड आयन्सचं आपण काय करतोय, डिटर्मिनेशन करतोय. सो अकॉर्डिंग टू एंड पॉइंट डिटेक्शन मेथड, 3 मेन प्रोसिजर आर वाइडली यूज टू डिपेंडिंग ऑन टाइप ऑफ ऍप्लिकेशन. दीज आर. मग हे जे आपण अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन बघतोय त्याचे परत क्लासिफिकेशन आपल्याला बघायला मिळतात. ते क्लासिफिकेशन कशावरती बेस्ड आहेत, जे पण एंड पॉइंट डिटेक्शन जे आहे पॉइंट त्याच्यावरती हे फॉलोइंग 3 क्लास आपल्याला बघायला मिळतात. सो इन दॅट फर्स्ट इज अ बोलार्ड्स मेथड, सेकंड इज अ फजान्स मेथड, थर्ड इज अ मोहर्स मेथड. सो बोलार्ड, फजान and Mohr's method are comes under class of a precipitation titration or argentometric titration. So हे जे अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन किंवा त्याचे जे क्लासिफिकेशन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला इंडिकेटरचा यूज केलेला आपण दिसतो आणि त्या इंडिकेटर वरती आपल्याला एंड पॉइंट डिटरमाइन होणार आहे. सो वी विल सी द नेक्स्ट टाइप दॅट इज वोलार्ड मेथड. फर्स्ट टाइप आपण स्टार्ट करतोय अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन मधून. So first is a Vollard method. So this method involves the titration of a halides, bromide chloride, that is a bromide chloride and iodide in the acidic medium. हे जे Vollard's method आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय, जे पण हलाइड्स आहेत त्यांना आपण डिटरमाइन करतोय आणि हे डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला कोणतं मीडियम रिक्वायर्ड आहे, ऍसिडिक मीडियम. सो हे खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे या वोलार्ड्स मेथड मधलं की वोलार्ड्स मेथडचा यूज करून आपण कोणते आयन्स डिटरमाइन करू शकतो. सो हलाइड्स आपण डिटरमाइन करू शकतो. त्यानंतर ही जर रिएक्शन ह्याच्यामध्ये जी रिएक्शन होणार आहे त्याच्यासाठी ती कंप्लीट होण्यासाठी आपल्याला ऍसिडिक मीडियमच रिक्वायर्ड आहे. सो प्रत्येक रिएक्शनची किंवा प्रत्येक मेथडची एक रिक्वायरमेंट असते, त्यातली ही पहिली रिक्वायरमेंट आहे. वोलार्ड्स मेथड मध्ये ऍसिडिक मीडियम असेल तरच ती रिएक्शन फुल्ली कंप्लीट होणार आहे. आणि ह्या रिएक्शन मधून किंवा ह्या मेथड मधून आपण काय डिटरमाइन करू शकतो, हलाइड्स सगळे डिटरमाइन करू शकतो. सो नेक्स्ट इज दिस मेथड indirectly used to determining the ions that precipitate with a silver. आणि नेक्स्ट जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये काय सांगितले, ह्या मेथडचा यूज करून आपण इनडायरेक्टली काय डिटरमाइन करतोय की जे सिल्वर आयन्स आहेत त्या सिल्वर आयन सोबत जे कॉम्प्लेक्स तयार करू शकतात, फक्त असेच आपण आयन्स ह्या मेथड मधून काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतोय. So this method indirectly used to determining the ions that precipitate with a silver. जे आयन्स सिल्वर सोबत कॉम्प्लेक्स तयार करू शकतात अशाच आयन्सला आपण ह्या मेथड मधून डिटरमाइन करू शकतो. नेक्स्ट इट इज अ बॅक टायट्रेशन मेथड. सो इट 2 टाइप ऑफ टायट्रेशन इट इज युज्ड. ही मेथड कशी आहे, बॅक टायट्रेशन मेथड आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 टाइपचं
टायट्रंट यूज करताना दिसतं किंवा 2 टाइप दिसतात की ज्याच्यामध्ये आपण डिफरंट टायट्रंट यूज करतोय. सो फर्स्ट टाइप इज अ स्टँडर्ड AgNO3. जर काही टायट्रंट आपण यूज करतोय त्यातला फर्स्ट टाइप ऑफ टायट्रंट काय असणार आहे? स्टँडर्ड AgNO3. अँड सेकंड टाइप ऑफ टायट्रंट काय असणार आहे? पोटॅशियम थायोसायनाइड अँड अमोनियम थायोसायनाइड. सो ह्या 2 टाइपच्या टायट्रंटनी आपण ही मेथड परफॉर्म करू शकतो. So firstly, this method involves the titration of a halides, that is a bromide, chloride and iodide in a acidic medium. So acidic medium मध्ये आपण halides determine करतोय. Next जे असे आयन्स आपण रिॲक्ट करतोय की जे सिल्वर सोबत कॉम्प्लेक्स तयार करतील आणि तेवढेच आपल्याला डिटरमाइन करता येतात. आणि थर्ड पॉइंट मध्ये इट इज अ बॅक टायट्रेशन मेथड. ही मेथड कशी आहे? बॅक टायट्रेशनची मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण 2 टाइपचे टायट्रंट यूज करतो. सो 2 टाइपचे टायट्रंट कोणते आहे? टाइप फर्स्ट मध्ये स्टँडर्ड AgNO3 जे की आपण कॉमनली यूज करतोय AgNO3. अँड सेकंड टाइप 2 चा टायट्रंट कोणता आहे? पोटॅशियम थायोसायनेट अँड अमोनियम थायोसायनेट. सो नेक्स्ट रिॲक्शन बघा. सो रिॲक्शन बघा फर्स्ट. सो ही जी वोलार्ड्स मेथड आहे त्याच्यामध्ये जो आपण इंडिकेटर वापरतोय तो इंडिकेटर आहे फेरिक एलम इंडिकेटर. So ferric alarm indicator we are used in this Wollard's method. Firstly, in this reaction, silver nitrate is a react with the ammonium thiocyanate in the presence of a ferric alarm indicator, which gives silver thiocyanate and ammonium nitrate. जर तुम्ही रिॲक्शन जर बघितली तर तुम्हाला समजेल की ह्या रिॲक्शन मध्ये आपल्याला सिल्वर नायट्रेट हे जे आयन आहेत, सिल्वर नायट्रेट मीन्स AgNO3 कोणासोबत रिॲक्ट होतात? अमोनियम थायोसायनेट दॅट इज NH3SCl इन द प्रेझेन्स ऑफ अ इंडिकेटर. इंडिकेटर पण त्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहे. इथं कोणता इंडिकेटर यूज केलाय? फेरिक एलम इंडिकेटर अँड विच गिव्स सिल्वर थायोसायनेट. सो AgSCl. सो सेकंड जी रिॲक्शन बघा तुम्ही, सेकंड रिॲक्शन मध्ये सांगितलेलं आहे की Ag plus ions reacting with the thiocyanate and gives white precipitate that is a silver thiocyanate and byproduct is a NH4NO3 that is ammonium nitrate. हे आपल्याला रिॲक्शन मध्ये हे बाय प्रोडक्ट तयार होताना दिसतं. नेक्स्ट बघा. So in this reaction, AgNO3 used as a sample solution and NH3SCl that is a ammonium thiocyanate used as a standard precipitating agent. So आपण जर precipitation titration ह्याची जर थेअरी बघितली किंवा बेसिक प्रिन्सिपल बघितलं तर त्याच्यामध्ये precipitating agent कोण आहे? AgNO3 आहे आणि अदर जे आहेत ते अनालाइट म्हणून ऍक्ट करतात. सो ह्या मेथड मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? NH3SCl हा जो आयन आहे किंवा हे जे सोल्युशन आहे अमोनियम थायोसायनेट हे आपण ऍज अ स्टँडर्ड प्रेसिपिटेटिंग एजंट म्हणून इथं रिॲक्ट करतोय. आणि इन अदर मेथड दॅट इज अ फजान मेथड अँड मोहर्स मेथड AgNO3 युज्ड ऍज अ प्रेसिपिटेटिंग एजंट बट हिअर इज नॉट. म्हणजे आपल्याला जर तुम्ही ही जर रिॲक्शन कम्प्लिटली बघितली तर तुमच्या लक्षात येईल की सिल्वर नायट्रेट आयन आपण अदर मेथड असतील किंवा जे बेसिक इंट्रोडक्शन जे आपण बघितलं होतं तिथं ब्युरेट मध्ये होतं, तिथं प्रेसिपिटेटिंग एजंट म्हणून ऍक्ट करत होतं. पण इथं कसं आहे, हे जी वोलार्ड्स मेथड आहे तिथं ब्युरेट मध्ये काय असणार आहे? NH3SCl असणार आहे अँड इट ऍक्ट ऍज अ प्रेसिपिटेटिंग एजंट. नेक्स्ट जर तुम्ही बघितली ही रिॲक्शन तर ही रिॲक्शन 2 स्टेप मध्ये कंप्लीट होताना दिसती. सो फर्स्ट स्टेप मध्ये काय होणार आहे? फर्स्टली जर एक्सपेरिमेंटल सेटअप जर बघितला तुम्ही तर ब्युरेट अँड कोनिकल फ्लास्क असा आपल्याला एक्सपेरिमेंटल सेटअप दिसतो. सो ब्युरेट मध्ये कोण असणार आहे? NH4HCl
हे ब्युरेट मध्ये असेल, दॅट इज अमोनियम थायोसायनेट, हे ब्युरेट मध्ये असेल. आणि कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला कोणते कोणते सोल्युशन मिक्स झालेले दिसतात? सो AgCl, AgNO3 and ferric alum indicator along with a nitric acid. आपल्याला ह्या ही जी मेथड आहे वोलार्ड्स मेथड, ह्याच्यामध्ये आपल्याला एक ऍसिडिक मीडियम तयार करायचा आहे. त्यामुळं कोनिकल फ्लास्क मध्ये कोणते कोणते एजंट येणार आहेत किंवा सोल्युशन तिथे इन्व्हॉल्व असणार आहेत? AgCl, AgNO3, ferric alum indicator and HNO3, that is a nitric acid. So रिएक्शन जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर डेफिनेटली प्रिन्सिपल पण ह्याचं समजणार आहे. सो स्टेप 1 ही जी रिएक्शन आहे किंवा हे जे टायट्रेशन आहे ते 2 स्टेप मध्ये कम्प्लीट होतं. सो फर्स्ट स्टेप मध्ये, स्टेप 1 मध्ये AgNO3 react with NaCl and gives AgCl plus NaNO3. जसं की आपण नॉर्मल जी प्रेसिपिटेशन टायट्रेशन मधली रिएक्शन आहे ती इथं परफॉर्म होती. सो जे कोनिकल फ्लास्क मध्ये आहे तिथं AgCl च्या ऐवजी NaCl राईट डाऊन करा. बाय मिस्टेकनली AgCl सांगितलंय. AgCl इज अ प्रेसिपिटेट. सो फर्स्ट रिएक्शन मध्ये काय होणार आहे? AgNO3 रिएक्ट कोणासोबत करणार आहेत? NaCl सोबत. आणि काय मिळणार आहे आपल्याला? AgCl मिळणार आहे आणि NaNO3 हे मिळणार आहे. मग हे जे AgCl आहे ते व्हाईट प्रेसिपिटेट आहे. सिल्वर क्लोराइड, इट इज अ व्हाईट प्रेसिपिटेट फर्स्टली फॉर्म. आफ्टर दॅट, सो कन्सिडर करा, जर एक्सिस अमाउंट ऑफ AgNO3 जर आपण ऍड केलं इनिशियली, सो एक्सिस अमाउंट ऑफ AgNO3 जर आपण ऍड केलं तर त्यामध्ये काय होणार आहे? 20 ml जर AgNO3 आपण ऍड केलं आणि 10 ml NaCl सोबत तिथं आपण रिएक्ट केलं तर 10 ml AgNO3 कुणासोबत रिएक्ट करणार आहे? 10 ml एवढ्या NaCl सोबत. म्हणजे इक्वल क्वांटिटी मध्ये ते रिएक्ट करतील आणि आपल्याला प्रेसिपिटेट किती मिळणार आहे? AgCl 20 ml एवढ्या क्वांटिटी मध्ये आपल्याला मिळणार आहे. पण जे रिमेनिंग राहते, सो रिमेनिंग जे 10 ml जे रिमेनिंग राहते ते परत फर्दर कोणाशी रिएक्ट करणार आहे? NH4SCl, जे आपण प्रेसिपिटेटिंग एजंट जो आपण इथे ऍड केलेला आहे त्याच्यासोबत ते काय होणार आहे? परत रिएक्ट होणार आहे. सो फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला इथं फर्स्ट प्रेसिपिटेट काय तयार होताना दिसतो? AgCl तयार होताना दिसतो. सो ह्याच्यामध्ये आपल्याला AgCl, Ag plus ions plus Cl minus ions react together and form AgCl white precipitate. मग ह्याच्यासाठी कोण आपल्याला दोन सबस्टन्स लागणार आहेत? AgNO3 and NaCl. हे दोन कंपाऊंड आपल्याला लागतील आणि ते एकमेकांसोबत रिएक्ट होऊन काय फॉर्म करणार आहेत? AgCl फॉर्म करणार आहेत. सो ह्याच्यामध्ये जर समजा आपण फर्दर जर त्यांचं टायट्रेशन केलं, सो टायट्रेशन केल्यानंतर ना जर एक्सिस मध्ये आपण AgNO3 प्रेसिपिटेटिंग एजंट म्हणून यूज केलं तर त्यातला 20 ml जर आपण AgNO3 घेतला आणि 10 ml NaCl घेतलं तर ह्या मधला 10 ml ह्या 10 ml सोबत रिएक्ट होईल आणि 20 ml इथं आपल्याला AgCl प्रोडक्ट तयार होताना दिसेल. बट रिमेनिंग ह्याचा AgNO3 10 ml मध्ये रिमेनिंग राहतो, तोच परत कोणासोबत रिएक्ट होणार आहे? ते Ag प्लस आयन्स एक्सिस मध्ये आपण तिथं घेतलेले आहेत, त्यामुळे ते फर्दर रिएक्ट विथ NH4SCl ह्याच्यासोबत रिएक्ट होतील. आणि नेक्स्ट ची स्टेप आहे, so when you added NH4Cl in the conical flask, it prepared AgCl ions, that is a white precipitate. सिल्वर थायोसायनेट प्रिपेअर करणार आहेत. जसे की ब्युरेट मधून जसं तुम्ही सोल्युशन विथड्रॉ करून कोनिकल फ्लास्क मध्ये विथड्रॉ करता, त्याच्यामध्ये काय होणार आहे? जे पण NH4SCl आहे ते आता कुठं आहे? ब्युरेट मध्ये आहे. ते कुठं विथड्रॉ करून कुठे येतंय? कोनिकल फ्लास्क मध्ये. आणि कोनिकल फ्लास्क मध्ये ऑलरेडी एक रिएक्शन झाली की ज्याच्यामध्ये आपल्याला व्हाईट प्रेसिपिटेट तयार होताना दिसतंय. सो एक्सिस मध्ये आपण तिथे AgNO3 यूज केल्यामुळं सम Ag प्लस आयन्स त्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहेत. त्यामुळे काय होणार आहेत? ते एकमेकांना रिएक्ट होणार आहेत आणि काय फॉर्म करणार आहेत? सिल्वर थायो
cyanide. So this is a second white precipitate, silver thiocyanate. ह्याच्यामध्ये AgNO3 react with NH4SCN and it gives AgSCN, that is a white precipitate of a silver thiocyanate. This is a second reaction. And when you added over NH4CN, जे पण precipitating agent जे आहे त्याला जर तुम्ही अजून एक्सिस मध्ये जर परत ऍड केलं तर हे काय करणार आहे, इंडिकेटर सोबत रिॲक्ट करणार. when you add over NH4SCN it forms Fe2 plus SCN. so जर तुम्ही परत जर अजून एक्सिस मध्ये प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड करत गेला तर हे परत कोणासोबत रिएक्ट होणार आहे, इंडिकेटर रिॲक्ट होणार आहे. कारण इथं Ag प्लस आयन्स पण जे होते कंझ्युम झाले आणि इथं प्रेसिपिटेटिंग एजंट होता तेवढा पण सगळा कंझ्युम झालाय आणि दोघांनी मिळून आपल्याला त्या सोल्युशन मध्ये व्हाईट प्रेसिपिटेट दिलेला आहे. मग त्यानंतर सुद्धा आपण काय करतोय, म्हणजे इक्विव्हॅलन्स पॉइंट आल्यानंतर सुद्धा आपण काय करतोय, एक्सिस मध्ये टायट्रेशन करतोय. सो एक्सिस मध्ये टायट्रेशन करताना NH4SCN हे आपण एक्सिस मध्ये ऍड करतोय. त्यामुळे काय होणार आहे, परत तो जो इंडिकेटर आहे त्या इंडिकेटर सोबत रिॲक्ट करणार आहे. सो दिस इज द थर्ड रिॲक्शन, ज्याच्यामध्ये फेरिक एलम रिॲक्ट विथ द ammonium thiocyanate and forms the reddish yellow color complex, that is a ferric thiocyanate. आपल्याला हा रेडिश कलर कॉम्प्लेक्स प्रिपेअर होताना दिसतो आणि ज्यावेळेस हा रेडिश कलर कॉम्प्लेक्स, रेडिश येलो कलर आहे त्याचा, रेडिश येलो कलर कॉम्प्लेक्स प्रिपेअर झालेला दिसला, दिस इज द एंड पॉइंट ऑफ द टायट्रेशन. सो रेडिश येलो कलर ज्यावेळेस तिथं फॉर्म होतो त्यावेळेस एंड पॉइंट त्याचा झालेला आहे, म्हणजे आलेला आहे. इथं रिॲक्शन कंप्लीट झाली म्हणून आपण इथं स्टॉप करतोय. फर्दर टायट्रेशन आपण काय करतोय, स्टॉप करतोय. सो जर तुम्हाला या वोलार्ड्स मेथड मधली रिॲक्शन जर समजली तर ही मेथड कम्प्लिटली इझी आहे तुमच्यासाठी, किंवा ही रिॲक्शन आणि त्याचं एक्सप्लेनेशन मीन्स काय आहे, वोलार्ड मेथड. सो वोलार्ड मेथड मध्ये जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट स्टेप मध्ये काय होणार आहे, AgNO3 रिॲक्ट करणार आहेत NaCl सोबत आणि काय फॉर्म करणार आहेत, व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ अ सिल्वर क्लोराइड. त्यानंतर हे जे AgNO3 आहे ते आपण एक्सिस मध्ये घेतलेले आहे, त्यामुळं फर्स्ट इनिशियली ते सिल्वर क्लोराइड प्रिपेअर करत आहेत. स्टील त्या सोल्युशन मध्ये आपल्याला Ag प्लस आयन्स तिथे ऑब्झर्व होत आहेत. हे जे Ag प्लस आयन्स आहेत ते परत कोणासोबत रिॲक्ट करणार आहेत, हे जे थायोसायनाइडचे आयन्स आहेत किंवा अमोनियम थायोसायनाइड ह्याच्यासोबत AgNO3 रिॲक्ट करताना शो होतं. त्यानंतर हे पण एक व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म करणार आहेत. सेकंड व्हाईट प्रेसिपिटेट असेल हा आपला, दॅट इज अ सिल्वर थायोसायनाइडचा कॉम्प्लेक्स तिथं तयार करणार आहे. आणि ज्यावेळेस एक्सिस मध्ये आपण टायट्रेशन करत जातो तसेच फर्दर टायट्रेशन करतो त्यावेळेस NH4SCN दॅट इज जे काय थायोसायनाइड जे आयन्स आहेत ते इंडिकेटर सोबत रिॲक्ट करतील. दॅट इज इंडिकेटर कोणता आहे, फेरिक एलम इंडिकेटर, and it gives a ferric thiocyanate. So this is a complex, is a reddish yellow color, and this is end point of our titration. So titration चा end point आपल्याला इथं दिसतो. ह्याच्यामध्ये फेरिक एलम इंडिकेटर आहे, त्याला अनदर नेम असा आहे की आयर्न 3 अमोनियम सल्फेट. सो आयर्न किंवा फेरिक अमोनियम सल्फेट पण तुम्ही म्हणू शकता, Fe3+, हे त्याचं मॉलिक्युलर फॉर्म आहे. सो फेरिक एलम इंडिकेटर आपण Fe3+ नी डिनोट करतो आणि त्याचा अनदर नेम काय आहे, आयर्न 3 अमोनियम सल्फेट or ferric ammonium sulfate you can say. Next, in Mohr's method and Fajan method, pH is a neutral. जर तुम्ही बघितलं पुढे जसं आपण लर्न करू मोहर्स आणि फजान मेथड की त्यांच्या पण रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी रिक्वायरमेंट आहेत. सो एकाला बेसिक किंवा न्यूट्रल अलाउ आहे, एकाला न्यूट्रल अलाउ आहे. तसं ही मेथड ज्यावेळेस आपण परफॉर्म करतो त्यावेळेस
ऍसिडिक मीडियम गरजेचा आहे आणि तो ऍसिडिक मीडियम मेंटेन करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये HNO3 दॅट इज अ नायट्रिक ऍसिड पण आपण ऍड केलेला आहे. बट इन वोलार्ड्स मेथड pH इज acidic, so to maintain that precipitate or to maintain that pH, we use a nitric acid in that solution. Next is a from above reaction. Firstly, it prepare white precipitate of a AgCl and second white precipitate of a silver thiocyanate because it have a low solubility and that it prepare reddish yellow color complex. म्हणजे पहिल्यांदा AgCl का प्रिपेअर होतं किंवा सिल्वर थायोसायनेटच का प्रिपेअर होतं, कारण त्या दोघांची पण सोल्युबिलिटी कशी आहे, लो. जे पण काय आपलं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये त्याची सोल्युबिलिटी कमी असल्या कारणानं ते पहिल्यांदा प्रिपेअर होत आहेत, फास्टली प्रिपेअर होत आहेत आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण एक्सेस मध्ये प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड करू त्यावेळेस ते तिथं दुसरे कोणते आयन्स तिथे राहणारच नाहीयेत प्रेसिपिटेट तयार व्हायला, त्यामुळे ते इंडिकेटर सोबत काय करतायत, रिॲक्ट करतायत आणि रेडिश येलो कलरचा कॉम्प्लेक्स तिथं प्रिपेअर करतायत. सो इथपर्यंत सगळ्यांना समजले. सो नेक्स्ट आहे त्याचे ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज. इथपर्यंत सगळ्यांना प्रिन्सिपल आणि रिॲक्शन समजले? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next is a advantage. So in that advantage, first is the acidic environment. The acidic environment gives advantages for a halide analysis because anions such as a carbonate, oxalate, and arsenate that do not form precipitate with a silver in acidic medium, but they do in a basic medium will not interfere with a halide. So ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, ऍसिडिक मीडियम मध्ये आपण कोणाकोणाला अनालाइज करू शकतो, कार्बोनेट, ऑक्झॅलेट अँड आर्सेनेट आयन्सला पण आपण इथं अनालाइज करू शकतो. नेक्स्ट इट गिव्ह ॲक्युरेट रिझल्ट ड्यू टू बॅक टायट्रेशन. बॅक टायट्रेशन मुळे हे काय होतंय, आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट तिथं मिळत आहे. नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेज और लिमिटेशन ऑफ अ वोलार्ड्स मेथड. सो फर्स्ट, आयन्स कॅन नॉट बी डिटरमाइन विथ बेसिक अँड न्यूट्रल मीडियम. जर समजा ऍसिडिक मीडियम नाही तयार झालं, बेसिक आणि न्यूट्रल मीडियम जर मध्ये आपण ती रिॲक्शन परफॉर्म करायचं म्हणलं तर ॲक्युरेटली आपल्याला तिथं एंड पॉइंट डिटरमाइन होत नाही किंवा ती रिॲक्शन कम्प्लीट होत नाही. त्यामुळे न्यूट्रल आणि बेसिक मीडियम मध्ये आपण हे वोलार्ड्स मेथड नाही यूज करू शकत. नेक्स्ट इट इज अ टाइम कन्झ्युमिंग मेथड. नेक्स्ट काय आहे लिमिटेशन, इट इज अ टाइम कन्झ्युमिंग. सो दिस इज द वोलार्ड मेथड. वोलार्ड मेथड मध्ये परत एकदा मी रिपीट करते काय काय आहे. सो फर्स्ट इंट्रोडक्शनचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये काय सांगितलंय, दिस मेथड इन्व्हॉल्व द टायट्रेशन. व्हॉइस इज ऑडिबल? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. madam. ओके. सो फर्स्ट ह्याच्यामध्ये काय सांगितलं इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये, दिस मेथड इन्व्हॉल्व द टायट्रेशन ऑफ अ हालाइड्स. सो हालाइड्सचं आपण टायट्रेशन करतोय. सो हालाइड्स मीन्स ब्रोमाइड, क्लोराइड अँड आयोडाइड इन अ ऍसिडिक मीडियम. ऍसिडिक मीडियम मध्ये आपण त्यांना टायट्रेट करतोय. नेक्स्ट आहे दिस मेथड इनडायरेक्टली युज्ड टू डिटरमाइनिंग द आयन्स दॅट प्रेसिपिटेट विथ अ सिल्वर. नेक्स्ट मध्ये काय सांगितलंय, ही जी मेथड आहे त्याच्यामध्ये आपण इनडायरेक्टली जे आयन्स आहेत की जे सिल्वर सोबत रिॲक्ट करतात अशाच फक्त आयन्सचा आपण डिटरमाइन करू शकतो. अँड थर्ड पॉइंट, इट इज अ बॅक टायट्रेशन मेथड. ही कशी मेथड आहे, बॅक टायट्रेशन मेथड आहे. सो दॅट्स वाय इट इन्व्हॉल्व्स टू टाइप ऑफ अ टायट्रंट. सो टू टाइप्स ऑफ टायट्रंट आपण इथे यूज करतो. टाइप फर्स्ट मध्ये स्टँडर्ड AgNO3 चा आपण यूज करतो. सेकंड टाइप 2 मध्ये पोटॅशियम थायोसायनेट अँड अमोनियम थायोसायनेट.
सायनेट. त्यामुळं रिॲक्शन मध्ये पण जर तुम्ही बघितलं तर 2 टाइप किंवा 2 स्टेजेस आपल्याला तिथं रिॲक्शन मध्ये बघायला मिळतात. सो इथं 2 टाइपचे टायट्रंट आपण यूज करतोय बिकॉज इट इज अ बॅक टायट्रेशन मेथड. सो नेक्स्ट जर तुम्ही रिॲक्शन बघितली तर पहिली रिॲक्शन काय असणार आहे? पहिली रिॲक्शन कोणासोबत होणार आहे? स्टेज 1 और टाइप फर्स्ट. पहिल्यांदा AgNO3 react with NaCl and gives AgCl. जर AgNO3 कोणासोबत रिॲक्ट करेल? NaCl सोबत. आणि परत आपल्याला प्रेसिपिटेट काय मिळेल? त्या दोघांच्या केमिकल इंटरॅक्शन मुळे सिल्वर क्लोराइड हे व्हाईट प्रेसिपिटेट आपल्याला मिळेल. त्यानंतर AgNO3 हे जे प्रेसिपिटेटिंग एजंट आहे ते आपण एक्सिस मध्ये घेतलेलं आहे. त्यामुळं NaCl सोबत ते काय करणार आहे? हाफ क्वांटिटी मध्ये ते रिॲक्ट होईल. मीन्स NaCl मधला क्लोराइड जो आयन आहे जेवढा तो प्रेझेंट आहे तेवढे Ag प्लस आयन तिथे युटिलाइज होऊन AgCl हे व्हाईट प्रेसिपिटेट तयार करेल. तरी पण एक्सिस मध्ये आपण AgNO3 घेतल्यामुळे काय होणार आहे? त्या सोल्युशन मध्ये अजून Ag प्लस आयन्स आपल्याला तिथे ऑब्झर्व होतात. मग ते एक्सेस मधले Ag प्लस आयन्स कोणासोबत रिॲक्ट होतील? नेक्स्ट NH4SCl दॅट इज अ सेकंड रिॲक्शन तुम्ही बघा. सो Ag प्लस जे काही एक्सेस मध्ये जे काही Ag प्लस आयन्स आहेत ते थायोसायनेट सोबत रिॲक्ट होतील. मग हे थायोसायनेट कशापासून मिळणार आहे आपल्याला? जे ब्युरेट मधले जे सोल्युशन आहे अमोनियम थायोसायनेट त्यांच्यापासून आपल्याला हे थायोसायनेट आयन सेपरेट होताना दिसतात. आणि हे Ag प्लस आयन्स and thiocyanate ions react together and form silver thiocyanate. And next third, जसं तुम्ही अजून प्रेसिपिटेटिंग एजंट किंवा एक्सिस टायट्रेशन जे करता त्यामुळे काय होणार आहे? when you added over NH4SCl it forms Fe2 plus SCl that is a ferric thiocyanate complex and that complex is reddish yellow in color. This is the end point of the titration. ज्यावेळेस तुम्ही टायट्रेशन करताना व्हाईट प्रेसिपिटेंट सेकंड टाइपचं व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म झाल्यानंतर ना एक्सिस त्याच्यामध्ये अमोनियम थायोसायनेट ऍड करता त्यावेळेस काय होणार आहे? तो एक्सिस मधला इंडिकेटर सोबत रिॲक्ट होईल. मग ह्या वोलार्ड्स मेथड मध्ये इंडिकेटर कोण आहे? फेरिक इंडिकेटर. सो त्या इंडिकेटर सोबत आपल्याला रिॲक्शन परफॉर्म होताना दिसतील. सो Fe3 प्लस SCN मायनस आयन्स forms FeSCN2 plus complex that is reddish yellow in color and this is the end point of that titration. मग ज्यावेळेस रेडिश येलो कलरचा कॉम्प्लेक्स तिथं किंवा ते कलर चेंज होताना आपल्याला दिसतं ते काय असणार आहे? आपल्या टायट्रेशनचा एंड पॉइंट असणार आहे. सो दिस इज अ complete reaction and principle of a Wollard's method. Are you clear with that? Yes, ma'am. Okay. Next बघा. Next is a Fajans method. So Fajan method is based on the mechanism of adsorption. आतापर्यंत आपण बघितलं की प्रेसिपिटेशन किंवा अर्जंटोमेट्रिक टायट्रेशन ह्याच्यामध्ये प्रेसिपिटेट फॉर्म होते. त्यानंतर आता आपल्याला जी फजान मेथड लर्न करायची त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशन झाली. प्रेसिपिटेट तयार होत आहेत पण ह्याचं मेकॅनिझम कशावरती बेस्ड आहे? adsorption mechanism. So Fajan's method is based on the mechanism of adsorption. So adsorption means ह्या वर्डचा मीनिंग कोणाला माहिती आहे? adsorption स्टॉप करणे. Adsorb करणे. सो इथं दोन टर्मिनॉलॉजी सेम आहेत की adsorption and absorption. जे तुम्ही सांगताय दिस इज द absorption. absorption म्हणजे काय? जे बाहेरचे जे काय सोल्युशन आहे ते स्वतःमध्ये absorb करून घेणे, इन्व्हॉल्व करून घेणे, त्या प्रोसेसला आपण म्हणतो absorption.
आणि ऍडसॉर्प्शन हे कशाचे रिलेटेड आहे? इट इज अ सरफेस फेनॉमिनन, की एखादी गोष्ट सरफेस वरती जाऊन स्टिक होती किंवा तिथं जाऊन साठती, त्या फेनॉमिननला आपण काय म्हणतो? ऍडसॉर्प्शन. जसं की फॉर एक्झाम्पल आपण बघतो की फ्लोअर आहे आणि फ्लोअर वरती डस्ट तिथं काय झाली? ऍडसॉर्ब झाली. सो ऍडसॉर्ब म्हणजे थोड्या काळासाठी त्या सरफेस वरती स्टिक झालीये. पण तो फ्लोअर जो आहे तो त्या डस्टला कम्प्लिटली स्वतःमध्ये इन्व्हॉल्व करून घेतो का? नो. No. नो. त्यामुळे आपण त्याला ऍब्सॉर्प्शन म्हणत नाही. सो ऍब्सॉर्प्शन कधी म्हणतो आपण? जसं की फॉर एक्झाम्पल डेली लाईफ मधलं सांगते. तुम्ही एक लहानपणी हा एक्सपेरिमेंट केला असेल की स्पंज घ्यायचा आणि तो वॉटर मध्ये डीप करायचा. त्यानंतर ते वॉटर सगळं त्या स्पंज मध्ये काय होतंय? ऍब्सॉर्ब होते. सो ऍब्सॉर्ब केल्यानंतर बाहेरचं जे सोल्युशन आहे किंवा बाहेरचं जे मटेरियल आहे त्या कम्प्लिटली त्या सबस्टन्स मध्ये इन्व्हॉल्व होणं, त्यामध्ये जाणं म्हणजे ऍब्सॉर्प्शन. आणि ऍडसॉर्प्शन म्हणजे काय असणं? फक्त त्या सरफेस वरती जाऊन स्टिक होणं, मीन्स ऍडसॉर्प्शन. So this method use the reaction between the precipitate form and the indicator. ही जी मेथड आहे फजान मेथड, ही कोणत्या मेकॅनिझम वरती बेस्ड आहे? ऍडसॉर्प्शन. म्हणजे ह्या मेथड मध्ये जे काही प्रेसिपिटेट फॉर्म होतोय त्या प्रेसिपिटेट वरती जाऊन कोणते तरी डिफरंट आयन, म्हणजे त्या सोल्युशन मधलेच पण डिफरंट आयन जाऊन काय होणार आहेत? स्टिक होणार आहेत. त्यामुळं दिस Fajans method is based on the mechanism of adsorption. So this method uses the reaction between precipitate form and the indicator. So ह्या मेथड मध्ये आपल्याला प्रेसिपिटेट फॉर्म झालेला जो आहे त्याची आणि इंडिकेटरची रिएक्शन होताना आपल्याला बघायला मिळतं. So it is used to determine chloride, bromide and iodide ion. So ह्या रिएक्शन मध्ये किंवा ह्या टाइपच्या टायट्रेशन मध्ये, या मेथड मध्ये आपल्याला कोणते कोणते आयन्स डिटरमाइन करता येऊ शकतात? जे पण हायलाइट्स आहेत त्यांना आपण डिटरमाइन करू शकतो. सो इट इज युज्ड टू डिटरमाइन क्लोराइड, ब्रोमाइड अँड आयोडाइड आयन्स. सो इन दॅट टायट्रंट. सो टायट्रंट मीन्स डेफिनेशन ऑफ अ टायट्रंट. माहित असलेले. ओके. अँड टायट्रंट. अननोन. माहित नस. ओके. Unknown. ज्यांना अनालाइज करायचंय त्यांना आपण टायट्रंट म्हणतो. जे आपल्याला ऑलरेडी माहित आहे त्याला आपण टायट्रंट म्हणतो. सो ह्याच्यामध्ये ब्युरेट मध्ये काय असणार आहे? AgNO3 असणार आहे, स्टँडर्ड AgNO3. सो टायट्रंट इज युज्ड ॲज अ स्टँडर्ड AgNO3 and analyte is used as a primary standard solution of a NaCl. सो analyte म्हणून आपण NaCl यूज करतोय. सो NaCl मध्ये Cl मायनस आयन्स प्रेझेंट आहेत, त्यामुळे आपण हा एनालाइट म्हणून घेतोय. इट मीन्स ह्या रिएक्शन मधून आपल्याला Cl मायनस आयनचं डिटर्मिनेशन होणार आहे. सो ह्या रिएक्शन मध्ये अजून आपण कोणते आयन्स डिटरमाइन करू शकतो? ब्रोमाइड अँड आयोडाइड आयन्स वी कॅन डिटरमाइन थ्रू दिस मेथड. सो नेक्स्ट इंडिकेटर. ह्या रिएक्शन मध्ये इंडिकेटर कोणता यूज केलाय? फ्लोरोसिन, डायक्लोरोफ्लोरोसिन, इओनोसिन. हे 3 इंडिकेटर आपण ह्या मेथड मध्ये यूज करू शकतो. सो दिस इंडिकेटर ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की डायक्लोरोफ्लोरोसिन युज्ड ॲज अ इंडिकेटर. सो फर्स्ट तुम्ही जर हे बघितलं सेंटेन्स, दिस मेथड युजेस अन ऍडसॉर्प्शन इंडिकेटर. हे सगळे कसे इंडिकेटर आहेत? ऍडसॉर्प्शन इंडिकेटर आहेत. सो ऍडसॉर्प्शन इंडिकेटरचे एक्झाम्पल फ्लोरोसिन, डायक्लोरोफ्लोरोसिन अँड इओसिन. हे काय आहेत? ऍडसॉर्प्शन इंडिकेटर आहेत. म्हणजे हे काय करणार आहेत? त्या प्रेसिपिटेट वरती जाऊन स्टिक होणार आहेत. सो नेक्स्ट प्रिन्सिपल बघा. नेक्स्ट प्रिन्सिपल मध्ये फर्स्टली
AgNO3 react with the NaCl and gives AgCl precipitate. So firstly काय होणार आहे NaCl and AgNO3. So आता AgNO3 काय म्हणून ऍक्ट करणार आहे? प्रेसिपिटेटिंग एजंट कोण आहे? AgNO3. AgNO3. आणि अनालाइट कोण आहे? NaCl. NaCl. So NaCl मधून आपल्याला कोणते आयन्स मिळतात? NaCl मधून आपल्याला कोणते आयन्स मिळतात? Cl. Cl minus, that is chloride. So first reaction ह्या दोघांमधली आहे. So step first किंवा reaction first मध्ये आपल्याला AgNO3 NaCl सोबत रिएक्ट होताना दिसतो आणि काय फॉर्म करणार आहेत? AgCl आयन्स तिथं फॉर्म करणार आहे. So after equivalence point there is a, ज्यावेळेस तुम्ही ही रिएक्शन परफॉर्म करता तर डेफिनेटली AgNO3 एक्सपेरिमेंटल सेटअप जर बघितला तर कोनिकल फ्लास्क मध्ये इंडिकेटर असणार आहे आणि NaCl असणार आहे आणि ब्युरेट मध्ये कोण असणार आहे? AgNO3 सोल्युशन असणार आहे. मग AgNO3 ड्रॉप बाय ड्रॉप किंवा ml बाय ml आपण काय करतोय त्या कोनिकल फ्लास्क मध्ये ऍड करतो. सो ज्यावेळेस आपण हे परफॉर्म करतो त्यावेळेस NaCl react with that AgNO3 and gives AgCl white precipitate. So silver chloride चा आपल्याला व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होताना दिसतं. त्यानंतर तसंच आपण टायट्रेशन करत गेलो तर एक पॉइंट येतो त्याला म्हणलं जातं इक्विव्हॅलन्स पॉइंट, की जेवढे Ag प्लस आयन्स आहेत ते कोणासोबत रिएक्ट केलेत? Cl मायनस आयन सोबत आणि तिथं व्हाईट प्रेसिपिटेट तयार झालंय म्हणजे इक्वली ते दोघं react झालेत. So after equivalence point there is a no NaCl present in the solution, all are utilized, that is a no chloride ions are free for a reaction. So जसं तुम्ही टायट्रेशन करता टायट्रेशन मध्ये एक पॉइंट येतो इक्विव्हॅलन्स पॉइंट की ज्याच्यामध्ये जेवढे Ag प्लस आयन्स आहेत तेवढे सगळे Cl मायनस आयन्स सोबत रिएक्ट केलेत आणि आता त्या रिएक्शन मध्ये फर्दर रिएक्ट होण्यासाठी Cl मायनस आयन्स उरलेले नाहीयेत. सो तरी पण जर आपण व्हाईट प्रेसिपिटेट कम्प्लीट तयार झाल्यानंतर ना एक्सिस मध्ये AgNO3 जर ऍड केलं तर ते काय करणार आहेत? परत त्या इंडिकेटर सोबत रिएक्ट करणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस Cl मायनस आयन्स फ्री फॉर्म मध्ये राहत नाहीत त्यावेळेस ते कोणासोबत रिएक्ट करतील? इंडिकेटर सोबत रिएक्ट करतील. सो इन दॅट state AgNO3 convert itself into Ag plus ions and NO3 minus ions. आपल्याला माहिती की रिएक्शन व्हायचं असेल तर डिसोसिएशन नेसेसरी आहे. मग ज्यावेळेस AgNO3 ह्यांचं डिसोसिएशन होऊन आपल्याला काय मिळणार आहे? Ag प्लस आयन्स मिळणार आहे आणि NO3 मायनस आयन्स तिथं मिळणार आहेत. त्यानंतर आता तिथं Cl मायनस आयन्स नाहीयेत त्यामुळं नो Ag प्लस आयन्स ऍब्सॉर्ब ऑन सरफेस ऑफ AgCl precipitate. म्हणजे जर तुम्ही जर परत बघितलं तर ते काय करतील? कोणासोबत रिएक्ट करतील? त्या इंडिकेटर सोबत रिएक्ट करतील ड्यू टू लॅक ऑफ अ Cl मायनस आयन्स. सो इथं इंडिकेटर आपण यूज केलेला आहे फ्लोरोसिन इंडिकेटर आणि हा फ्लोरोसिन इंडिकेटर असतानाच निगेटिव्हली चार्जड आहे. सो स्टेप 2 ही जी रिएक्शन आहे त्यामध्ये काय होणार आहे? सो हे जे रिएक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन टाइप जे काही प्रोडक्ट आपल्याला मिळते. फर्स्टली काय मिळणार आहे आपल्याला? AgCl हे प्रोडक्ट मिळणार आहे, प्रेसिपिटेट मिळणार आहे आणि ह्या प्रेसिपिटेटचा जर तुम्ही मॉलिक्यूल लेअर वरती जर विचार केला तर हे मॉलिक्यूल कसे स्ट्रक्चर कसं असतं ह्यांचं किंवा हे एकमेकांसोबत लेअर फॉर्म करतात आणि कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. त्यामध्ये आपल्याला ह्या मेथड मध्ये रिएक्शन होताना जो प्रेसिपिटेट आहे त्या प्रेसिपिटेटचे आपल्याला दोन लेअर तिथं दिसतात. फर्स्ट जो लेअर आहे तो आहे प्रायमरी लेअर आणि सेकंड जो लेअर आहे तो आहे सेकंडरी लेअर. मग AgCl जे आहेत त्या AgCl कॉम्प्लेक्सच्या अराउंड एक लेअर तयार झालाय. तर त्या लेअरला प्रायमरी लेअर म्हणतो आणि त्या प्रायमरी लेअरच्या आउटर साइडला अजून एक लेअर तयार झालाय त्या लेअरला आपण सेकंडरी लेअर म्हणतो. त्यामध्ये
हे जो प्रायमरी लेअर आहे त्याला आपण कॉमन आयन लेअर म्हणतोय. कॉमन आयन का म्हणतोय? कारण AgCl मध्ये Cl मायनस आयन्स आहेत आणि त्याच्या आउटर प्रायमरी जो लेअर आहे त्या लेअर मध्ये पण आपल्याला Cl मायनस आयन्स तिथं प्रेझेंट असताना दिसतात. आणि नेक्स्ट जे पण Cl मायनस आयन्स आहेत ते असताना निगेटिव्हली चार्जड आहेत, त्यामुळे ते अट्रॅक्ट कोणाला करतायत? पॉझिटिव्हली चार्जड आयन्सला अट्रॅक्ट करतात आणि सेकंडरी लेअर फॉर्म करतात. त्यामुळं ह्या ज्या फजन्स मेथड आहे ती टोटली ऍडसॉर्प्शन ह्या मेकॅनिझम वरती बेस्ड आहे. म्हणजे आपण नॉर्मली बघतो ज्यावेळेस पण प्रेसिपिटेट फॉर्म होतो त्यावेळेस त्याच्यावरती कोणता दुसरा लेअर नसतो. पण ह्या फजन मेथड मध्ये काय आहेत? लेअर्स आपल्याला आयन्स आणि कॅटायन्सचे लेअर्स फॉर्म होताना दिसतात ऍडसॉर्प्शन मेकॅनिझम मुळे. त्यामुळं AgCl स्टेबल कॉम्प्लेक्स तिथे तयार झालेला आहे. त्याच्यावरती प्रायमरी लेअर कॉमन आयनचा आहे. मग कॉमन आयन कोणते असणार आहे? Cl मायनस इट इज अ कॉमन आयन. म्हणजे AgCl मध्ये पण Cl मायनस आहे, त्यामुळं बाहेरच्या साईडला फर्स्ट साईडला पण Cl मायनस आयन्स तिथं Cl मायनस आयनचा लेअर तिथं दिसतो. आणि हे Cl मायनस आयन्स असताना निगेटिव्हली चार्जड आहेत, त्यामुळे ते काय करतात? त्या सोल्युशन मधले Na प्लस आयन्सला अट्रॅक्ट करतात आणि ते सेकंडरी लेअर फॉर्म करतात. सो हे एंड पॉइंट येण्याच्या आधी ही कंडिशन असते. त्यामुळं जे व्हाईट प्रेसिपिटेट दिसतं त्यामध्ये आपल्याला 2 लेअर दिसतात. नेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही ते एक्सिस टायट्रेशन करता त्यावेळेस ते काय होणार आहेत? तिथं Cl मायनस आयन्स प्रेझेंटच नाहीये, त्यामुळे ते इंडिकेटर सोबत रिॲक्ट होतात. त्यामुळे ते इंडिकेटर असताना कोणत्या चार्जचे आहेत? निगेटिव्हली चार्जड आहेत. त्यामुळं ज्यावेळेस एंड पॉइंट येतो त्यावेळेस आपल्याला AgCl हा कॉम्प्लेक्स प्रिपेअर होताना दिसतो. AgCl ऑलरेडी प्रिपेअर झालेला आहे त्याच्या आउटर साइडला. आता फर्स्ट जो प्रायमरी लेअर येईल तो Ag प्लस आयनचा असेल आणि सेकंडरी जो लेअर येईल तो ह्या इंडिकेटरचा असणार आहे. आणि हे इंडिकेटर आणि Ag प्लस आयन्स हे काय करणार आहेत? सेकंडरी लेअर फॉर्म करून आपल्याला तिथं एंड पॉइंट तिथं डिटरमाइन होतो. आणि हा एंड पॉइंट कसा असणार आहे? कोणत्या कलरचा असणार आहे? पिंक कलर इन नेचर. म्हणजे हे ज्यावेळेस कॉम्प्लेक्स फॉर्म होतं त्यावेळेस आपल्याला त्या सोल्युशनचा कलर कसा दिसतो? पिंक कलर दिसतो. म्हणजे जे ऑलरेडी प्रेसिपिटेट फॉर्म झाले त्याच्यावरती आता इंडिकेटर पण जाऊन ऍडसॉर्ब झालाय आणि त्या इंडिकेटर मुळे आपल्याला त्या व्हाईट प्रेसिपिटेटचं कन्व्हर्जन पिंक कलर मध्ये होताना दिसतं. सो पिंक कलर आफ्टर फॉर्मेशन ऑफ पिंक कलर दिस इज द एंड पॉइंट. आणि ह्या वेळेस आपली रिएक्शन जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे. सो फर्स्टली जर तुम्ही बघितलं फजान मेथड मध्ये, फजान मेथड इज अ टोटली डिपेंड अपॉन ऍडसॉर्प्शन मेकॅनिझम. की ह्याच्यामध्ये काय होतंय? जे पण आयन्स किंवा कॅटायन्स आहेत ते प्रेसिपिटेट वरती जाऊन ऍडसॉर्ब होत आहेत. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण ही प्रोसेस ही टायट्रेशन इनिशियली करतो त्यावेळेस इनिशियली रिएक्शन कोणाची होणार आहे? AgNO3 plus NaCl react together in presence of a fluorescence indicator and gives AgCl complex, that is a white precipitate. ही झाली कॉमन रिएक्शन. सो स्टेप फर्स्ट झाली. आणि स्टेप सेकंड मध्ये काय होतंय? ज्यावेळेस आपण एक्सिस मध्ये ऍड करतो म्हणजे इक्विव्हॅलन्स पॉइंट नंतर सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड करतो त्यावेळेस ते प्रेसिपिटेटिंग एजंट स्वतःला डिसोसिएट करतायत आणि Ag प्लस आयन्स तिथे फॉर्म करतात. मग हे जे एक्सिस मधले जे Ag प्लस आयन्स आहेत ते फ्लोरोसन्स इंडिकेटर सोबत रिॲक्ट करतील आणि पिंक कलरचा तिथं कॉम्प्लेक्स प्रिपेअर करतील. सो सोल्युशन आपलं पिंक कलर मध्ये कन्वर्ट होताना दिसतं. आणि ज्यावेळेस ते होईल दिस इज द एंड पॉइंट ऑफ द आवर टायट्रेशन. सो ह्या फजन मेथड मध्ये आपल्याला लेअर मध्ये ही रिएक्शन होताना दिसते कारण ऍडसॉर्प्शन मेकॅनिझम ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. जे काही कॅटायन्स आयन्स आहेत ते आपल्याला या रिएक्शन मध्ये ऍडसॉर्ब होताना दिसतात. त्या प्रेसिपिटेट वरती ऍडसॉर्ब होताना दिसतात. त्यामुळं फजन मेथड मध्ये बिफोर एंड पॉइंटच्या आधी आपल्याला काय शो होतं की जे कॉम्प्लेक्स आहे स्टेबल कॉम्प्लेक्स AgClचं त्याच्यावरती एक प्रायमरी लेअर आहे आणि तो लेअर क्लोराइडचा आहे, Cl मायनस आयनचा आहे. आणि सेकंडरी जो लेअर आहे तो Na प्लस आयनचा आहे, दॅट इज अ सेकंडरी लेअर. क्लोराइड आयन्स निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे ते Na प्लस आयन्सला अट्रॅक्ट करतात आणि सेकंडरी लेअर फॉर्म करतात. आणि जे क्लोराइड आयन्स आहेत
ते त्या कॉम्प्लेक्स वरती, स्टेबल कॉम्प्लेक्स वरती किंवा त्या प्रेसिपिटेट वरती जाऊन काय ऍडसॉर्ब होत आहेत, कारण त्या दोघांमध्ये एक कॉमन आयन आहे त्यामुळं. नेक्स्ट एंड पॉइंटला जर आपण बघितलं, आता एंड पॉइंट कधी येईल, ज्यावेळेस एक्सिस आपण प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड करतो त्यावेळेस ते रिएक्शन एंड पॉइंट कडे मूव्ह होणार आहे आणि एक्सिस आपण तिथं प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड केल्यामुळं ते कोणासोबत रिॲक्ट करणार आहे, फर्दर रिॲक्ट विथ इंडिकेटर सोबत ऍक्ट करणार आहेत, रिॲक्ट करणार आहेत आणि आपल्याला तिथे एक कॉम्प्लेक्स तयार होताना दिसतं. सो ते कॉम्प्लेक्स जे आहे त्या कॉम्प्लेक्सच्या आउटर प्रायमरी लेअर वरती आपल्याला Ag प्लस आयन्स दिसतात, कारण एक्सिस मध्ये तेच होते आणि प्लस कॉमन आयन मुळे ते आपल्याला प्रायमरी लेअर वरती दिसतात आणि सेकंडरी लेअर जे आहे ते आपल्याला इंडिकेटरचा दिसतो. सो सेकंडरी लेअर इंडिकेटरचा का आहे, कारण Ag प्लस आयन्स असताना पॉझिटिव्हली चार्जड आहेत आणि हे जे इंडिकेटर आहे फ्लोरोसन, इट इज अ निगेटिव्हली चार्ज, त्यामुळे आपल्याला तो सेकंड लेअर तयार होताना दिसतो आणि ते सेकंड लेअरला आपण म्हणतोय रेफरन्शियल ऍब्सॉर्प्शन. सो रेफरन्शियल ऍब्सॉर्प्शन इथं आपल्याला हे फेनोमेनॉन हॅपन होताना दिसतोय. दिस इज द प्रिन्सिपल अँड रिएक्शन ऑफ अ फजान मेथड. So Fajan method मध्ये बघा, this method use the reaction between precipitate formed and indicator. This method uses an adsorption indicator such as a fluorescein, dichlorofluorescein, eosin. So the indicator absorb onto a surface of a silver salt precipitate at the end point, and this adsorption process causes a change in the color of the indicator. ह्याच्यामध्ये काय सांगितले, जे पण प्रेसिपिटेट फॉर्म झाले त्या प्रेसिपिटेट वरती इंडिकेटर जाऊन ऍडसॉर्ब होते, त्यामुळं आपल्याला त्या टायट्रेशनचा किंवा त्या मेथड मध्ये एंड पॉइंट डिटरमाइन होते आणि ज्यावेळेस इंडिकेटर ऍड होते त्या ऍडसॉर्ब होते त्या प्रेसिपिटेट वरती त्यावेळेस आपल्याला कलर चेंज शो होते. नेक्स्ट कॉमन फजान ऍडसॉर्प्शन इंडिकेटर आर weakly acidic organic compound and in alkaline condition will exist as a conjugate base. सो ह्याच्यामध्ये जे काही फजान ऍडसॉर्प्शन इंडिकेटर्स आहेत हे वीकली ऍसिडिक इन नेचर आहेत, वीकली ऍसिडिक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत आणि त्यांना जर अल्कलाइन कंडिशन मध्ये जर आपण रिएक्शन हॅपन केली तर ते कॉन्जुगेट बेस सारखं ऍक्ट होत आहेत. The indicator used in a dichlorofluorescence which act as an anions in a solution. So indicator जे आपण यूज केलाय तो डायक्लोरोफ्लोरोसिन किंवा फ्लोरोसिन, so which act as an anion in the solution. Anion म्हणून या सोल्युशन मध्ये ऍक्ट होते. In chloride solution, due to excess of a chloride ions, they form a primary layer of the precipitate. Firstly, initially आपल्याला काय दिसतं की ते NaCl चं डिसोसिएशन होऊन Na प्लस आयन्स तयार होत आहेत आणि Cl मायनस आयन्स तयार होत आहेत आणि ते ब्युरेट मध्ये आपल्याला कोणतं सोल्युशन आहे, प्रेसिपिटेटिंग एजंट आहे. प्रेसिपिटेटिंग एजंट इज Ag प्लस AgNO3. सो ते पण डिसोसिएट होऊन काय तयार करणार आहेत, Ag प्लस आयन्स अँड NO3 मायनस आयन्स. सो फर्स्टली त्या सोल्युशन मध्ये क्लोराइड आयनचा प्रेझेन्स जास्त आहे, त्यामुळं ज्यावेळेस प्रेसिपिटेट तयार होईल त्या प्रेसिपिटेटच्या अवतीभोवती क्लोराइड आयन्स पण जाऊन स्टिक होणार आहेत आणि प्रायमरी लेअर तिथं फॉर्म करणार आहेत आणि त्या दोघांमध्ये पण कॉम्प्लेक्स मधला आयन पण तिथं Cl मायनस आयन्स पण तिथं कॉमन आहे, त्यामुळे ते प्रायमरी लेअर प्रिपेअर करतायत. नेक्स्ट the second layer is formed by the cation of a sodium. So primary layer negatively charged असल्यामुळं secondary layer जो आहे तो आपल्याला positively charged दिसतो. So second layer is formed by the cation of a sodium. The reaction ends with the silver ion in excess. मग आता ही रिएक्शन एंड होताना आपल्याला त्याच्यामध्ये सिल्वर आयनचा एक्सेस अमाउंट मध्ये प्रेझेंट आहे हे दिसतं. Therefore, the positively charged silver ion become the primary layer and attract the indicator to form a second layer. मग जसं आपण एक्सिस मध्ये इक्विव्हॅलन्स पॉइंट येईल त्याच्यामध्ये
सगळे क्लोराईड आयन यूज केलेले असतील आणि आता इक्विव्हॅलन्स पॉइंट नंतर ज्यावेळेस आपण अजून त्याच्यामध्ये प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय असणार आहे त्या सोल्युशन मध्ये Ag प्लस आयन्स एक्सिस मध्ये असणार आहे. त्यामुळं प्रायमरी लेअर वरती ते सिल्वर आयन्स Ag प्लस आयन्स प्रायमरी लेअर तयार करतील आणि सेकंडरी जो लेअर आहे तो कुणामुळे तयार होणार आहे त्या प्रायमरी लेअर मुळे तयार होणार आहे. मग सेकंडरी लेअर जो आहे तो निगेटिव्हली चार्जड आहे आणि प्रायमरी आयन पॉझिटिव्हली चार्जड असल्यामुळे ते निगेटिव्हली चार्जड आयन्सला अट्रॅक्ट करतील. सो इट मीन्स Ag प्लस आयन्स रिएक्ट विथ दॅट indicator and forms secondary layer. The color of the indicator signals the end of the reaction. ज्यावेळेस कलर चेंज होतो आता ह्या रिएक्शन मध्ये कोणता कलर येणार आहे पिंक कलर पिंक कलर येणार आहे. जर फ्लोरसन्स जर यूज केला असेल तर पिंक कलर म्हणजे त्या सोल्युशनला येईल आणि जर तुम्ही डायक्लोरोफ्लोरोसिन जर यूज केला असेल तर रेडिश कलर येईल. So the color of the indicator signals the end of the reaction. त्या कलर चेंज मुळे आपल्याला कळतं की एंड पॉइंट झालेला आहे म्हणजे ते टायट्रेशन आता स्टॉप करायचंय. So fluorescence and its derivative are adsorbed to the surface of a colloidal AgCl after all chloride is used up. First drop of Ag plus will react with the fluorescein forming a reddish color. So डायक्लोरोफ्लोरोसिन जर आपण घेतला ऍज अ इंडिकेटर म्हणून तर तो रेडिश कलर देईल आणि नुसता जर फ्लोरोसिन जर घेतला तर तो पिंक कलर शो करेल. सिन्स फ्लोरोसिन and its derivative are weak acid, the pH of the solution should be slightly alkaline to keep the indicator in the anion form, but at the same time is not alkaline enough to convert Ag plus into a silver hydroxide. जर समजा ह्या रिएक्शन मध्ये जर तुम्ही अल्कलाइन मीडियम जर यूज केलं तर काय होणार आहे जे पण Ag प्लस आयन्स आहेत ते कोणामध्ये कन्वर्ट होणार आहेत सिल्वर हायड्रॉक्साइड मध्ये कन्वर्ट होणार आहेत. त्यामुळं ही जी मेथड आहे ह्याच्यामध्ये पण स्लाइटली ऍसिडिक मीडियम इथं रिक्वायर्ड आहे. जर तुम्ही अल्कलाइन मीडियम जर घेतलं बेसिक मीडियम जर घेतलं तर Ag प्लस आयन्स AgCl फॉर्म करण्याच्या ऐवजी काय करतील AgOH सिल्वर हायड्रॉक्साइड तयार करतील. सो नेक्स्ट इज अ मोहर्स मेथड. सो फजान मेथड समजली सगळ्यांना? Yes, ma'am. ओके फजान हॅलो मेथड. मॅम येस मी लेक्चर लिव्ह करते. Next is a Mohr's method. In this method, end point is detected by formation of a colored precipitate. ह्याच्यामध्ये end point जो आहे तो colored precipitate मुळे आपल्याला आयडेंटिफाय होतो किंवा colored precipitate तयार होतात आणि त्यानंतर आपल्याला end point डिटेक्ट होतो. So Mohr's method is used to determine chloride and bromide. हे जी मोहर्स मेथड आहे ह्याच्यामध्ये हॅलाइड्स आपण डिटरमाइन करतो पण ह्या हॅलाइड्स मध्ये आयोडीन इन्व्हॉल्व होत नाही. सो ह्याच्यामध्ये फक्त आपण दोन टाइपचे फक्त आयन्स डिटरमाइन करू शकतो क्लोराइड अँड ब्रोमाइड. आयोडीनचं डिटर्मिनेशन ह्या मेथडनी होत नाही. सो दिस इज अ इम्पॉर्टंट पॉइंट की आयोडीन आपण ह्या मेथडनी डिटरमाइन करू शकत नाही. So Mohr's method is used to determine chloride and bromide only. Example, ज्यावेळेस आपल्याला क्लोराइड आणि ब्रोमाइड डिटरमाइन करायचे असतं त्यावेळेस आपण कंपाऊंड कोणते घेतो एनालाइट म्हणून आपण NaCl, NaBr, KCl, KBr हे आपण एनालाइट म्हणून कंपाऊंड यूज करतो. So once again I am saying Mohr's method is used to determine only two type of ions. First is a chloride and second is a bromide. Here iodine is not determined. So to determine chloride and bromide ions, we required the analyte we use analyte like NaCl, NaBr, KCl and KBr. Next, iodine cannot be determined by Mohr's method because
iodine will also produce colored precipitate with silver ions. So जे काय आयोडीन आहे त्याला आपण का डिटरमाइन करू शकत नाही, कारण आयोडीन असताना स्वतः काय करतोय, कलर कॉम्प्लेक्स इथं तयार करतोय. ज्यावेळेस आयोडीनचा प्रेझेन्स असतो त्यावेळेस आपल्याला इंडिकेटर घेण्याची गरज नाहीये. त्या कंपाऊंडला स्वतःलाच कलर आहे. त्यामुळं इथं सिल्वर आयन सोबत ज्यावेळेस ते रिॲक्ट करतायत त्यावेळेस ते काय करणार आहेत, कलर्ड कॉम्प्लेक्स किंवा कलर्ड प्रेसिपिटेट तिथं तयार करणार आहेत. त्यामुळे आपण ह्या मेथडमध्ये आयोडीन डिटरमाइन करत नाही. So firstly in this method titrant used as a standard AgNO3. जे ब्युरेट मध्ये जे सोल्युशन आपण घेतो टायट्रंट म्हणून ते काय असणार आहे, AgNO3 असणार आहे. नेक्स्ट इंडिकेटर म्हणून आपण कोणता इंडिकेटर यूज करतोय, पोटॅशियम क्रोमेट. सो हे जे पण इंडिकेटर ह्या 3 मेथड मध्ये मेन्शन केलेत ते सगळे लक्षात ठेवायचे आहेत. सो इंडिकेटर मोहर्स मेथड मध्ये आपण कोणता इंडिकेटर यूज करतो, K2CrO4 that is a potassium chromate. नेक्स्ट रिएक्शन बघा. रिएक्शन मध्ये फर्स्टली रिएक्शन कोणाची होणार आहे, AgNO3 जे टायट्रंट आहे ते रिएक्ट होईल कोणासोबत, अनालाइट सोबत. अनालाइट कोणता घेतलाय, NaCl. सो AgNO3 simply react with NaCl and forms AgCl precipitate, white precipitate. सो फर्स्ट रिएक्शन मध्ये ज्यावेळेस प्रॅक्टिकली सेटअप तुम्ही बघता त्यावेळेस हे जे AgNO3 आहे ते ब्युरेट मध्ये असेल अँड NaCl जे असेल ते कोनिकल फ्लास्क मध्ये असेल. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही AgNO3 ml/ml ऍड करता त्यावेळेस ते रिॲक्ट कोणासोबत होणार आहे, NaCl सोबत. आणि काय तिथं तयार करणार आहे, व्हाईट प्रेसिपिटेट तिथं फॉर्म करणार आहे. ते व्हाईट प्रेसिपिटेट कोणाचं असेल, सिल्वर क्लोराईडचं AgClचं असणार आहे. आणि सेकंड रिएक्शन मध्ये जसं तुम्ही इक्विव्हॅलन्स पॉइंट नंतर ना जर तुम्ही कंटिन्यू केलं टायट्रेशन, सो एक्सिस तिथं जर तुम्ही टायट्रन जर ऍड केला, प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड केला तर ते परत कोणासोबत रिॲक्ट होणार आहे, त्या त्या पोटॅशियम क्रोमेट सोबत रिॲक्ट होणार आहे. म्हणजे जे काही इंडिकेटर आपण यूज केलंय ते इंडिकेटर सोबत ते रिॲक्ट होणार आहे प्रेसिपिटेटिंग एजंट. त्यामुळं फर्स्टली इक्विव्हॅलन्स पॉइंट यूज तर आपल्याला एक व्हाईट प्रेसिपिटेट मिळतो AgCl, आणि ज्यावेळेस इक्विव्हॅलन्स पॉइंट येतो तिथं परत फर्दर रिॲक्शन होण्यासाठी क्लोराइड आयन्स प्रेझेंट नसतात. त्यामुळं absence ऑफ क्लोराइड आयन्स, हेन्स Ag प्लस आयन्स एक्सिस Ag प्लस आयन्स रिॲक्ट विथ दॅट इंडिकेटर. इंडिकेटर कोणता आहे, पोटॅशियम क्रोमेट आहे. सो पोटॅशियम क्रोमेट सोबत नेक्स्ट रिॲक्शन आहे, दॅट इज K2CrO4 react with AgNO3 and gives Ag2CrO4, that is a reddish brown precipitate. So silver chromate. जर तुम्ही ही सेकंड रिॲक्शन जर बघितली, सो ही जर सेकंड रिॲक्शन जर तुम्ही बघितली तर इथं सिल्वर क्रोमेट तयार होते. हा सिल्वर क्रोमेट कधी तयार होते, ज्यावेळेस एक्सिस मध्ये आपण ही प्रोसेस कंटिन्यू करत असो. प्रेसिपिटेटिंग एजंट आपण एक्सिस मध्ये ऍड केलं तर Ag प्लस आयन्स त्या सोल्युशन मध्ये एक्सिस असणार आहेत. मग तिथं क्लोराइडचा अब्सेन्स असल्यामुळे हे Ag प्लस आयन्स या क्रोमेट सोबत जाऊन पोटॅशियम क्रोमेट सोबत जाऊन रिॲक्ट होतील आणि सिल्वर क्रोमेट हे कॉम्प्लेक्स तयार करतील. आणि हे जे सिल्वर क्रोमेट कॉम्प्लेक्स आहे ते कलर कोणतं शो करतं, रेडिश ब्राऊन कलर इथं शो करतो. आणि हा कलर आल्यावरती ह्याचा एंड पॉइंट डिटरमाइन होतोय. सो इझिली आपण एंड पॉइंट तिथं डिटरमाइन करू शकतो. आणि इथं आपल्याला रिॲक्शन जी आहे टायट्रेशनची जी प्रोसेस आहे ती स्टॉप करायची आहे. सो दिस टायट्रेशन कॅरीड आउट इन अ न्यूट्रल मीडियम. सो ह्या टाईपच्या टायट्रेशनला कोणतं मीडियम लागतं, न्यूट्रल मीडियम रिक्वायर्ड आहे. अँड यूज टू क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ अ क्लोराइड अँड ब्रोमाइड. आणि ह्याच्यामध्ये क्लोराइड आणि ब्रोमाइडचं आपण डिटर्मिनेशन करण्यासाठी ही मोहर्स मेथड यूज करतो. सो ब्युरेट मध्ये
एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये ब्युरेट मध्ये काय असणार आहे AgNO3 आणि कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला NaCl अँड इंडिकेटर पोटॅशियम क्रोमेट हे ऑब्झर्व होतं. सो जसं जसं आपण प्रेसिपिटेटिंग एजंट त्या अनालाइट सोबत रिॲक्ट करतो त्यावेळेस फर्स्ट रिॲक्शन कोणाची होणार आहे दॅट AgNO3 अँड NaCl and it gives AgCl complex that is a silver chloride complex आणि हे कॉम्प्लेक्स कसं आहे व्हाईट कलरचं प्रेसिपिटेट मिळतं. त्यानंतर जसं आपण एक्सिस मध्ये AgNO3 ऍड करतोय त्यावेळेस ते काय करणार आहेत त्या इंडिकेटर सोबत रिॲक्ट करणार आहेत. So इंडिकेटर इज पोटॅशियम क्रोमेट. त्यामुळं ह्या क्रोमेट आयन सोबत हे सिल्वरचे आयन्स रिॲक्ट करतील आणि इट फॉर्म्स सिल्वर क्रोमेट. सिल्वर क्रोमेट हे कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यावरती ह्या कॉम्प्लेक्सचा कलर कसा असणार आहे रेडिश ब्राऊन ह्याचा कलर असणार आहे. सो दिस इज द एंड पॉइंट ऑफ दॅट टायट्रेशन. त्यानंतर ह्या कलर चेंज मुळे आपल्याला टायट्रेशन कम्प्लीट झालंय किंवा ती रिॲक्शन कम्प्लीट झाली हे समजतं. So in this reaction, firstly AgCl precipitate is formed because due to low ionic value. त्या AgCl चा लो आयोनिक व्हॅल्यू आहे किंवा सोल्युबिलिटी कमी आहे त्यामुळे ते पहिल्यांदा फॉर्म होणार आहे. नेक्स्ट इफ यू ऍड AgNO3 in excess it form AgCrO4 that is reddish brown colored precipitate that is silver chromate तिथं फॉर्म होणार आहे. AgCl is a primary precipitate and AgCrO4 is a secondary precipitate. दोन टाइपचे प्रेसिपिटेट फॉर्म होताना दिसतात. एक व्हाईट प्रेसिपिटेट आणि एक कलर्ड प्रेसिपिटेट इथं फॉर्म होताना दिसते. पण ह्या रिॲक्शन साठी कोणतं मीडियम गरजेचं आहे pH कसा असला पाहिजे न्यूट्रल. सो दिस इज द मोहर्स मेथड. एवढंच आहे या मोहर्स मेथड मध्ये. सो लेट सी दॅट स्लाइड. दिस मेथड इज utilizes chromate as an indicator. Chromate forms a precipitate with silver ions, but this precipitate has a greater solubility than that of AgCl. And next, therefore, AgCl is formed first, and after all chloride is consumed, the first drop of Ag plus ion in excess will react with the chromate. So, chromate indicator giving a reddish precipitate. Next reaction आहे. In third point, in this method, neutral medium should be used since in alkaline solution pH is less than 10. Silver will react with the hydroxide ions forming a AgOH. So ह्याच्यामध्ये आपल्याला मीडियम कसं लागणार आहे न्यूट्रल लागणार आहे. जर समजा अल्कलाइन मीडियम असेल तर ते काय फॉर्म करणार आहेत AgOH आयन्स तिथं कॉम्प्लेक्स किंवा AgOH हे कॉम्प्लेक्स तिथं प्रिपेअर होणार आहे. त्यामुळे आपल्याला न्यूट्रल हे मीडियम रिक्वायर्ड आहे. इन ऍसिडिक सोल्युशन क्रोमेट विल कन्वर्ट टू HCrO4 अँड द एंड पॉइंट इज डिलेड. जर समजा ऍसिडिक मीडियम घेतलं तर तिथं काय होणार आहे जो इंडिकेटर आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे हायड्रोक्रोमेट मध्ये इथं कन्वर्ट होणार आहे आणि त्यामुळे एंड पॉइंट यायला आपल्याला टाइम लागणार आहे डिले होणार आहे एंड पॉइंट येण्यासाठी. त्यामुळं अल्कलाइन मीडियम पण नकोय आणि ऍसिडिक मीडियम पण नकोय. आपल्याला मीडियम कसं पाहिजे ओनली न्यूट्रल मीडियम. अल्कलाइन मध्ये AgOH आयन्स प्रिपेअर होत आहेत आणि ऍसिडिक मीडियम मध्ये इंडिकेटर HCrO4 हायड्रेट क्रोमेट ह्याच्यामध्ये कन्वर्ट होते. नेक्स्ट therefore the pH of the solution should be kept at about 7. त्यामुळं pH कसा पाहिजे 7 ला असला पाहिजे. Therefore is always some error in this method because is a dilute chromate solution is used due to intense color of the indicator. त्यामुळं ही मेथड यूज करताना आपल्याला सम एरर्स ऑब्झर्व होतील कारण जे सोल्युशन आहे ते आपण डायल्यूट फॉर्म मध्ये इथं यूज करतो त्यामुळं. नेक्स्ट आहे कंपॅरिझन ऑफ अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन मेथड. कंपॅरिझन करायचे आपल्याला मोहर्स बोलार्ड फजान मेथडचं ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस शॉर्ट मध्ये इथं एक्सप्लेन केलेले आहेत. मोहर्स मेथड कशी आहे ऍडव्हान्टेजेस बघितलं तर सिंपल आहे. डिसएडव्हान्टेजेस मध्ये अल्कलाइन सोल्युशन ओनली आपण त्या मीडियम मध्येच फक्त करू शकतो. नॉट सुटेबल फॉर अ क्लोराइड अँड रिक्वायर्स अ ब्लँक.
सो हे टाईपचं टायट्रेशन करताना आपल्याला ब्लँक टायट्रेशन परफॉर्म करावं लागतं. मोलॉर्ड्स मेथडचा ऍडव्हान्टेज काय आहे? कॅपेबल ऑफ डायरेक्ट Ag प्लस आयन्स अँड इनडायरेक्ट हॅलाइड आयन्स आणि व्हेरी क्लिअर कलर चेंज. वोलॉर्ड्स मेथडमध्ये हे जे आयन्स आहेत सिल्वर आयन्स त्यांचं आपण हॅलाइड आणि सुडो हॅलाइड सोबत पण रिॲक्शन करू शकतो. म्हणजे ते आयन्स पण आपल्याला डिटरमाइन करता येतात आणि कलर चेंज जो आहे तो शार्पली आपल्याला दिसतो. पण डिसएडव्हान्टेज काय आहे? मस्ट बी 1 मोलर ऑफ अ नायट्रिक ऍसिड सोल्युशन सम प्रॉब्लेम विथ सम आयन्स. ज्यावेळेस ह्याचं या वोलॉर्ड्स मेथडमध्ये ऍसिडिक मिडियम तयार करण्यासाठी आपण नायट्रिक ऍसिडचा यूज करतो. त्यामुळं हे नायट्रिक ऍसिड त्या मेथडमध्ये किंवा त्या रिॲक्शन मध्ये इंटरफिअर करू शकतात. नेक्स्ट आहे फजान मेथड. फजान मेथडचा ऍडव्हान्टेज कॅपेबिलिटी फॉर अ डिफरंट pH रेंज अँड सिलेक्टिव्हिटी विथ अ डिफरंट इंडिकेटर. हे ऍडव्हान्टेज काय आहे की कोणत्या पण pH ला आपण फजान मेथड म्हणजे करू शकतो. म्हणजे pH रेंज थोडा स्लाइटली इकडे तिकडं चालतो आणि डिफरंट इंडिकेटर सुद्धा आपण तिथे यूज करतो. बट डिसएडव्हान्टेज काय आहे? डिफिकल्ट विथ अ डायल्यूट सोल्युशन. ह्यामध्ये स्ट्रॉंग सोल्युशन लागतात. डायल्यूट सोल्युशन करून रिॲक्शन डिले होती. त्यामुळे इथं डिफिकल्टी विथ द डायल्यूट सोल्युशन अँड शुड नॉट बी अ हाय बॅकग्राऊंड आयोनिक लेवल. आणि जे काय आयन्स आहेत त्यांना हाय आयोनिक लेवल तिथं बॅकग्राऊंड लेवल चालत नाही. सो दिस इज अ डिसएडव्हान्टेज. शॉर्टली कंपॅरिझन आपण बघितलेले आहे, चार्ट बघितलेला आहे. तर हे इथं आपण आजच्या लेक्चरला 3 टाईपचं टायट्रेशन किंवा 3 टाईपचे मेथड बघितले. फर्स्ट बघितली वोलॉर्ड्स मेथड, सेकंड बघितली फजान मेथड आणि थर्ड बघितली मोहर्स मेथड. सो ह्या तिन्ही टाईपच्या टायट्रेशन मध्ये जी फजान मेथड आहे त्याच्यामध्ये एक की पॉइंट आहे जो की लक्षात ठेवायचा. फजान मेथड जी आहे ती आपण डार्क रूम मध्ये म्हणजे जिथं कम्प्लिटली अंधार असतो अशा रूम मध्ये परफॉर्म करतो. तिथं सनलाईटचा इंटरफिअर चालत नाही. हे जे रिॲक्शन आहे ते त्याच्यामध्ये आपण सनलाईट कम्प्लिटली अवॉइड करतो आणि डार्क रूम मध्ये ही रिॲक्शन आपण परफॉर्म करतो. त्यामुळं ह्या टाईपच्या म्हणजे फजान मेथड जे आहे अशा टाईपचे जे काही टायट्रेशन आहेत त्याच्यामध्ये कोनिकल फ्लास्क आपण यूज करताना अंबर कलरचा कोनिकल फ्लास्क आपण यूज करतो सनलाईट अवॉइड करण्यासाठी. सो दिस इज द की पॉइंट ऑफ दॅट मेथड. परफॉर्म करताना कसं करतोय? डार्क रूम मध्ये परफॉर्म करतोय. कम्प्लिटली सनलाईट आपण ह्या मेथड मध्ये अवॉइड करतोय आणि कोनिकल फ्लास्क जो आहे तो घेताना आपण अंबर कलरचा घेतोय आणि मग टायट्रेशन परफॉर्म करतोय. तर सगळ्यांना ही मेथड समजल्या तिन्ही पण? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. So thank you for your patience. We will stop here. So next lecture ला आपण कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन हा बीट कंप्लीट करूया. सो आजच्या लेक्चरला आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन ह्याचे टाइप्स कंप्लीट केलेले आहेत आणि ह्याच्या आधीच्या लेक्चरला प्रेसिपिटेशन टायट्रेशनचे इंट्रोडक्शन आणि रिॲक्शन बघितली होती. सो नेक्स्ट लेक्चरला कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन जे आहे त्याचा पूर्ण बीट आपण कंप्लीट करणार आहोत.